नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार. तर आज 29 जून दुपारचे 3 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा 29 आणि 30 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर पंजाबपासून इकडे पूर्व भारतापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. चक्राकार हवेची स्थिती पंजाबच्या आसपास एक सक्रिय आहे, उत्तर प्रदेशच्या आसपास आणि पूर्व भारतात अरुणाचल प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. उत्तर प्रदेशपासून इकडे या चक्राकार हवेच्या स्थितीपासून विदर्भापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिण टोकापासून कर्नाटकपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. आता जी विदर्भातील ट्रफ लाईन सक्रिय आहे याच्यामुळे विदर्भात थोड्याफार क्षेत्रासाठी मागील 2-3 दिवसापासून पाऊस सक्रिय झालेला आहे आणि आपण मागील 2-3 दिवसापूर्वी पण सांगितलेलं होतं की विदर्भात थोड्याफार पावसाची शक्यता राहील. त्याप्रमाणे विदर्भात जोरदार पाऊस झालेला आहे थोड्याफार क्षेत्रासाठी. जी अरबी समुद्रावर या भागात ट्रफ लाईन आहे याच्यामुळे कोकण किनारपट्टीवर तसेच पश्चिम घाट भागावर मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम घाट भाग आहे. नाशिक पश्चिम घाट भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाट भाग. या पश्चिम घाट भागात काही भागात हलका मध्यम पाऊस सक्रिय आहे. तसेच कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभागात या भागात सुद्धा हलक्या मध्यम सरी किंवा जोरदार सरी अधूनमधून येत आहेत. आज आणि उद्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात पावसाचा अंदाज आहे. पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 29 जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर 30 जूनचा आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे जे जिल्हे आहेत या भागातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. पण हा जो पाऊस आहे विदर्भात सार्वत्रिक असा नसेल. असं काही नाही की सर्वच ठिकाणी पडेल. थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस सक्रिय होऊ शकतो. इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून या भागातून येत राहतील. तशीच परिस्थिती नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील. थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आज दिवसभरातून अधूनमधून येत राहतील. याच्यानंतर राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व भाग, पुणे पूर्व भाग, नाशिक पूर्व भाग, नंदुरबार, धुळे हे जे सर्व जिल्हे आहेत मधले विशेष पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून आजसाठी नाही आहे. एखाद दुसरी सर कुठेतरी ॲक्टिव्ह झाली तर होऊ शकते. थोड्याफार क्षेत्रासाठी थोड्या वेळासाठी विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी नाही आहे. त्यानंतर आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला 29 जूनचा तर आज गोंदिया, आमेगाव, सालेका, अर्जुनी, देवडी तसेच तोमसर, मोहोडी, साकोळी, भंडारा, लाखनी, रामटेक, सावनेर, नारखेड, काटोळा, पेरसोनी, कामटे, माऊदा, कलामेश्वर, वारूद, मोर्शी, चंदन बाजार, धरणी, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव, सुरजा हा जो उत्तरेकडील तालुके आहेत या सर्व जिल्ह्यांच्या थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी सक्रिय राहू शकते 29 जूनसाठी. ठाणे जिल्ह्यात डहाणू, जहावर तसेच पालघर, शहापूर, वाडा, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ हलक्या मध्यम पावसाच्या सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील. याच्यानंतर कर्जत, पनवेल, खानापूर, पेन, सुधागड, रोहा, माणगाव तसेच महाड, म्हसाळा हा जो सर्व तालुके आहेत हे सर्व दापोली, खेड, माणगाव, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी हे जे सर्व तालुके आहेत किनारपट्टीवरचे या सर्व तालुक्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील. त्याच्यानंतर पश्चिम घाट भागात नाशिकचा पश्चिम घाट भाग, सुरघना, कळवण, दिंडोरी, पैण, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. पुणे जिल्ह्यात मावळ, खेड, जुन्नर, पुणे सिटी, वेल्हे, भोर, बारामती. याच्यानंतर सातारा जिल्ह्यात वाई, महाबळेश्वर, सातारा, पाटण, कराड हा जो पश्चिम घाट भाग आहे या पश्चिम घाट भागात अधूनमधून हलक्या सरी. पुणे जिल्ह्यात सुद्धा पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम सरी. याच्यानंतर शाहूवाडी, बावडा, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा
हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी या तालुक्यातून आजसाठी सक्रिय राहतील। तर हा झाला आजचा 29 जूनचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर उद्या 30 जून रोजी सुद्धा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळचे काही भाग, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून आज जसा पाऊस सक्रिय आहे तसाच उद्या सुद्धा राहील। थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आजसाठी आणि उद्यासाठी सुद्धा या जिल्ह्यातून सक्रिय राहतील। सार्वत्रिक असा पाऊस नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठी राहील। याच्यानंतर किनारपट्टीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड हा जो किनारपट्टीचे जिल्हे आहेत या भागात सुद्धा तशीच परिस्थिती। काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील। पश्चिम घाट भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील। नाशिक पश्चिम घाट भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाट भाग रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून या पट्ट्यातून येत राहतील उद्यासाठी म्हणजेच 30 जूनसाठी। उर्वरित नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारचा पूर्व भाग, कोल्हापूर पूर्व भाग, पुणे पूर्व, नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना हे जे सर्व जिल्हे आहेत विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही। एखाद दुसरी सर ॲक्टिव्ह झाली तर उद्यासाठी सुद्धा या भागातून होऊ शकते, पण थोड्याफार क्षेत्रासाठी असेल। असं काही विशेष पावसाचा अंदाज यामधल्या पट्ट्यातून उद्यासाठी आणि आजसाठी सुद्धा नाही। तर हा झाला आपला 29 आणि 30 जूनचा हवामान अंदाज। त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 29 जूनसाठी पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर काही भागात हलक्या मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील आणि या भागात येलो अलर्ट दिलेला आहे। तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने आजसाठी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। पण आपल्या अंदाजानुसार सार्वत्रिक असा पाऊस विदर्भात नसेल आणि इकडे कोकण किनारपट्टी आणि पुणे, सातारा या भागात सुद्धा सार्वत्रिक असा पाऊस नसेल। ही जी किनारपट्टी आहे हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज राहील। कोकणात जरा तीव्रता जास्त राहील आणि गाढ भागात। उर्वरित हवामान खात्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, मुंबई हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच 29 जूनसाठी दिलेला आहे। हा मधला जो पट्टा आहे आपण सांगितल्याप्रमाणे या भागात कुठेतरीच एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम रिमझिम पावसाची सर ॲक्टिव्ह झाली तर होऊ शकते। बाकी विशेष पावसाचा अंदाज या मधल्या पट्ट्यातून आपल्या अंदाजानुसार नाही आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार सुद्धा नाही आहे। तर हा होता आजचा आणि उद्याचा 29 आणि 30 जूनचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।